नमस्कार मंडळी, मी शैलेंद्र ठेकार आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो. मंडळी, राजकारणामध्ये काही नाट्य असतात. मग ते कधी सत्यानाट्य असतात, बऱ्याचदा नाराजी नाट्य असतात. पण आत्ता शिवसेनेमध्ये जे नाट्य सुरू आहे ते हकलपट्टी नाट्य आहे. रोज सकाळी याचे नाट्यप्रयोग सुरू होतात. परवाच्या दिवशी असाच एक नाट्यप्रयोग पुरंदर हवेलीचे आमदार माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे यांच्यावरती झाला. 5 तास त्यांनी आढळराव पाटलांच्या बाबतीत जसं शुद्धीपत्रक निघालं तसं निघेल काय अशी वाट पाहिली, पण ते निघालं नाही. आणि मग त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना विजयराव शिवतारे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आणि संजय राऊत यांच्यावरती जबरदस्त टीका केली. ते टीका करताना विजयराव शिवतारे असं म्हणले की ते शिझोफ्रेनियाचे पेशंट आहेत. आता शिझोफ्रेनिया म्हणजे काय, तर त्याची कन्सेप्ट त्यांनीच सांगितली. ते असं म्हणले की हा जो आजार आहे हा अत्यंत विचारवंतांना होतो. इथे संजय राऊतांना त्यांनी एक मार्मिक किंवा उपरोधिक टोला मारलाय. त्यानंतर ते असं म्हणले याचा जो रोगी असतो किंवा याचा जो रुग्ण आहे त्याला वेगवेगळे भास व्हायला सुरुवात होतात. तसे संजय राऊतांना वेगवेगळे भास झाले. आता ते भास कुठले, तर 3 भासांबद्दल किंवा 3 घटनांबद्दल त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विजयराव शिवतारे बोलले. त्यातलं पहिलं, गोव्यामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री बसेल. दुसरं, उत्तर प्रदेशमध्ये आपण हिंदुत्ववादी मतांचं विभाजन करू. आणि तिसरं, दिल्लीवरती भगवा फडकवू. विजयराव शिवतारेंनी त्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांना शिझोफ्रेनियाचा पेशंट असं म्हणलं. त्याचा मराठी बोलीभाषेत एका म्हणीच्या माध्यमातून अर्थ काढायचा झाला तर तो असा करता येईल, आणि जे आपल्या व्हिडिओचं नाव आहे की बेडकी कितीही फुगली तरी तिला बैल होता येत नाही. याच्यामध्ये आपल्याला कुणालाही बेडकी म्हणायचं नाही आणि कुणालाही बैल म्हणायचं नाही. फक्त मराठी भाषेतली एक म्हण आहे ती इथे चपकल बसते असं वाटतंय म्हणून आपण ती वापरली. आता ही म्हण कुणाला नको असेल किंवा कुणाला लागत असेल तर आपण जरा दुसरी म्हण वापरू. ही जरा त्यातल्या त्यात बरी आहे. दुसरी म्हण अशी आहे की अंगापेक्षा बोंगा मोठा. याही म्हणीचा कोणाला त्रास झाला तर तिसरी जरा सभ्य म्हण आपण याच्यामध्ये वापरू, कारण का मराठी भाषा आपली समृद्ध आहे. तर यातली तिसरी म्हण अशी आहे की अंथरूण पाहून पाय पसरावे. 3 प्रसंग आहेत. 3 प्रसंगांना आपण 3 म्हणी वापरलेल्या आहेत. आता विजयराव शिवतारेंनी जे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांकडे आपण येऊ. विजयराव शिवतारे असं म्हणले की हे तिन्ही भ्रम होते. त्यातला पहिला मुद्दा जो आहे की गोव्याची निवडणूक, याच्याशी मी विजयराव शिवतारेंशी थोडा असहमत राहील. का असहमत राहील, तर मला असं वाटतं की गोव्यामध्ये शिवसेनेसाठी स्पेस होती. ती कशी, तर शिवसेनेच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर शिवसेनेचा जो वोट बेस आहे तो आहे मराठी मतदार. त्याचबरोबरीनं कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात जनाधार असलेली शिवसेना, त्याला लागून असलेला गोवा प्रदेश किंवा गोवा राज्य. तर शिवसेनेचे वोटिंग तिथं आहे का, वोटर्स तिथं आहेत का, तर असतील. म्हणूनसाठी तिथे चान्स घेणं हा शिवसेनेच्या दृष्टीनं प्लस पॉईंट होता. भाजपच्या अँगलनी जर आपण विचार केला तर त्याच्यात भाजपच्या दृष्टीने ही अवघड निवडणूक होती. ती कशी, तर मनोहर भाई पर्रीकरांच्या जाण्यानंतरची ही पहिली निवडणूक. त्यात त्यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर हे अपक्ष निवडणूक लढवत होते. याच बरोबरीनं मनोहर भाई जेव्हा होते तेव्हा भारतीय जनता पार्टीला तिथे बहुमत मिळालेलं नव्हतं. अशा स्थितीमध्ये ही निवडणूक लढवली जात होती. शिवसेनेला तिथे थोडा का होईना जनाधार होता, पण भारतीय जनता पार्टीने तिथे त्यांचा हुकमाचा एक्का उतरवला. ते कोण, तर ज्यांनी बिहारची निवडणूक खेचून आणली, ज्यांनी कर्नाटकची निवडणूक खेचून आणली आणि ज्यांनी अवघड असलेली गोव्याची निवडणूक, छोटं राज्य आहे पण तरी पण अवघड असलेली गोव्याची निवडणूक खेचून आणली, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता ही निवडणूक झाली आणि निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचं पूर्णपणे पानिपत तिथे झालं की त्यांच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं पडली, डिपॉझिट जप्त झाले. पण याचं भाकीत देवेंद्र फडणवीसांनी आधी केलं होतं. आता यामध्ये 2 प्रश्न हे संजय राऊतांना शिवसेनेच्या नेतृत्वानं विचारावेत किंवा आपण तरी या मुद्द्यांचा विचार केला पाहिजे. मुद्दा क्रमांक 1 की शिवसेनेला तिथं स्पेस होती पण तरी त्यांना मतं मिळाली नाही, तर शिवसेनेचं ग्राउंडवरचं जे संघटन आहे ते काय करत आहे. आणि दुसरं, आपल्याला मतं मिळणार नाहीत याची पल शिवसेनेला का मिळवता आली नाही. हा मुद्दा क्रमांक 1. यातला मुद्दा दुसरा, तिथे आपल्याला स्पेस आहे पण ती थोडी आहे, तर अनिल देसाई, अनिल परब, संजय राऊत या सगळ्या नेते मंडळींनी ती निवडणूक लढवायला पाहिजे होती, ना की आदित्य ठाकरेंची इमेज तिथे डॅमेज करायला पाहिजे होती. ती आदित्य ठाकरेंची इमेज त्या ठिकाणी नेऊन हे जे सो कॉल्ड चाणक्य आहेत त्यांनी का डॅमेज केली, हा विचार करणं गरजेचं आहे.
आता विजयराव शिवतारेंनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केला त्या दुसऱ्या मुद्द्याकडे आपण येऊ, ते म्हणजे उत्तर प्रदेशची निवडणूक. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये शिवसेना गेली तीच एका निगेटिव्ह माइंडसेटनी, आणि ते असं म्हणले की आमच्या 10-20 जागा येतील पण आम्ही 30-40 जागांवरती भाजपला रोखू शकतो, हिंदुत्ववादी मतांचं आम्ही विभाजन करू शकतो. या निगेटिव्ह माइंडसेटनी शिवसेना तिथे गेली. आता शिवसेना पहिल्यांदा गेली का? आता मी काही इंटरेस्टिंग आकडेवारी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. ही आकडेवारी आहे 30 वर्षापूर्वीची, म्हणजे ही साधारणतः 92-93च्या सालातली, जेव्हा बाबरी ढाचा पडला आणि हिंदुत्वाचं वातावरण देशभरामध्ये होतं, जेव्हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि त्यांच्या ताब्यात पक्ष होता. अशा वेळेला शिवसेनेनं उत्तर प्रदेशमध्ये 92-93 साली बाबरी ढाच्याच्या पतनानंतर हिंदुत्वाचं वातावरण असताना 180 जागांवरती निवडणूक लढवली आणि 180च्या 180 जागांवरती त्यांचं डिपॉझिट जप्त झालं, मी जर चुकत नसेल तर. आता इतके ऐतिहासिक तथ्य उपलब्ध असताना संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना आणि पर्यायानं शिवसेनेला फरफटत तिकडे का नेलं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. पहिल्या प्रसंगाला जी आपण म्हण दिली ती अशी होती की स्पेस होती पण अंगापेक्षा बोंगा जास्त होता. दुसरा प्रसंग जो उत्तर प्रदेशचा आहे त्याला आपण जी म्हण देतोय ती अशी आहे की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजे होते. आता तिसरी घटना अशी आहे की काही दिवस जसं हे शिवसेनेचं बंड झालं किंवा त्याच्या आधी थोडे दिवस संजय राऊतांनी आता नवीनच एक विषय सुरू केला आणि ते म्हणले की दिल्लीवरती आम्ही भगवा फडकू आणि उद्धव ठाकरे या देशाचे प्रधानमंत्री होतील. कसे होतील? आजच न्यूज अशी आली आहे की शिवसेनेचे 12 खासदार, 18 खासदार आहेत, त्या 18 खासदारांपैकी 12 खासदार एकनाथ शिंदेंना दिल्लीमध्ये भेटलेत. या 12 खासदारांनी तुमच्या मनात नसताना तुम्हाला द्रौपदी मुर्मू ज्या NDAच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार आहेत त्यांना मतदान करायला भाग पाडलं. कारण का या 12 खासदारांना माहिती आहे 18 पैकी की आपण निवडून आलोय ते भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावरती. ही सत्य परिस्थिती आहे आणि म्हणून हे 12 खासदार भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्यास उत्सुक आहेत आणि शिंदे गटाबरोबर जाण्यास उत्सुक आहेत. मग आता उरले 6 जण. या 6 जणांच्या जीवावरती तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार कसे? राऊत साहेब ज्यांना आदर्श मानतात आणि ज्यांच्याबद्दल कायमस्वरूपी महाराष्ट्रात बोललं जातं की ते भावी पंतप्रधान आहेत, अशा शरद पवार साहेबांनी सुद्धा अनेकदा असं सांगितलंय की 7-8 खासदारांच्या जीवावरती कोणी पंतप्रधान होत नाही. मग संजय राऊत हे दिवा स्वप्न कुणाला दाखवतायत? का संघटनेला भ्रमात टाकतात? आणि म्हणूनसाठी विजय शिवतारेंनी संजय राऊतांच्या बद्दल हा शब्द वापरला की ते शिझोफ्रेनियाचे पेशंट आहेत. आता ते खरंच पेशंट आहेत का ते वेळ घेऊन पेडगावला जात आहेत याच्याकडे शिवसेनेच्या नेतृत्वाने पाहण्याची आवश्यकता आहे. आपलं जेवढं अंथरूण असतं तेवढेच पाय पसरायचे असतात अशी आपल्याकडे म्हण आहे जी आपण आत्ताच पाहिली. पण याच्या बाहेर अंतरुण शिवसेनेचं कमी आहे. शिवसेनेचा जो जनाधार आहे तो महाराष्ट्रापुरता आहे. नाहक संजय राऊतांनी या जनाधाराच्या बाहेर शिवसेनेला नेण्याचा प्रयत्न केला, शिवसेनेला या अंथरुणाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं शिवसेना गारठली, गोठली आणि फुटीच्या उंबरठ्यावरती आज पोचलेली आहे असं विजय शिवतारेंचं म्हणणं आहे. आता हे शिझोफ्रेनिया आहे का शिझोफ्रेनियातले जे भ्रम आहेत ते आहे का हे सगळं वेळ घेऊन पेडगावला जाण्याचं नाटक आहे? हा सगळा विचार शिवसेनेच्या नेतृत्वानं करायचा आहे. येत्या काळामध्ये हा विचार शिवसेनेचं नेतृत्व करेल अशीच अपेक्षा आपण सगळेजण करूयात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ जर फेसबुकवरती पाहत असाल तर आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.